तर मित्रांनो, मी आज कुठे गेलो होतो ना हे मी ब्लॉगमध्ये नक्कीच सांगणार आणि मी काय काय बघितलं ना हे पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार. त्याआधी तुमच्या छोट्या भावाला फॉलो करून घ्या. राम राम मंडळी, मी तुमचा लाडका विशाल आणि मी निघालो होतो आता हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला जाऊ पण ना मला ना हे बाबां ते दिसून गेले मित्रांनो. या बाबांना बघून तर माझ्या मनात अजून ऊर्जा आली आणि मग मी या ऊर्जेत निघालो कामाकडे जाण्यासाठी. मी हॉटेलला पोहोचून गेलो होतो. म्हटलं चला आता शटर वगैरे खोलून देऊ, महाराजांचे गाणे वगैरे लावून देऊ. मस्त महाराजांचे गाणे ऐकले ना मित्रांनो, मन खूप प्रसन्न होतं आणि खूप मस्त वाटतं. मग फायनली आपल्या हॉटेलचे पण कस्टमर चालू झाले आणि कस्टमरांचे ऑर्डर वगैरे घेऊन घेतले. सर पण आले मटेरियल वगैरे घेऊन, मग कांदे वगैरे घेऊन आले होते आणि लिंबू पण आणले होते सरांनी. खूप मटेरियल आणलेलं होतं. म्हटलं चल उठा शंकर अभि. मग शंकरने मस्त गोन वगैरे उचलली आणि मस्त शंकर गेला. आणि मला पण जायचं होतं आता वैभव दादा त्यांच्याकडे जाण्यासाठी. तर मी निघालो होतो आता एमजी रोडला जाण्यासाठी. मी तर एमजी रोडला फायनल पोहोचलेलो होतो. मोबाईल काढला आणि घेतला कॅमेरा चालू करून. म्हटलं चलो अभि ब्लॉग बनाएंगे. तर मित्रांनो, मी जात होतो त्यांच्यासाठी थोडंसं जेवण पार्सल केलं होतं. मग मी फायनली मग आता आपण पोहोचलो होतो FID कॅफेला. FID कॅफे मध्ये आलो आणि बघितलं तर वैभव दादा त्यांची चालू होती ऑर्डर, कारण की कस्टमरांची ऑर्डर होती. मग वैभव दादा त्यांनी मस्त कोल्ड कॉफी वगैरे बनवली, कस्टमरांना पण दिली मला पण दिली. मग मी डायरेक्ट आलो हॉटेलला, कारण की मला काही व्हिडिओ काढता आला नाही मध्ये, कारण बसायलाच जागा नव्हती. मग कल्पेशला भेटून गेलं. कल्पेश आणि मी ना गाणे ऐकत होतो. मस्त गाणे वगैरे दुपारी ऐकलं. कल्पेश म्हणे मी थोडंसं नाचून घेऊ का म्हणे. म्हटलं नको रे बो, इथे नको नाचू बो म्हटलं. तर चला मित्रांनो, ब्लॉग वगैरे आवडेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या.